तर आज सकाळी मी लवकर उठले होते. आजचं वातावरण किती छान आहे बघा. आणि परत आईकडे आले तिथून. सकाळ सकाळी भक्तीचे पप्पा कामावर जाणार होते. त्याच्या आधी ते म्हटले मी तुला आईकडे सोडून येते. बघा एवढी मोठी बॅग म्हणाल कशाला आणल्या, तर मी चालल्या मुंबईला भाऊबीजेसाठी. तिकडे माझे 2 भाऊ आणि बहिणी पण आहेत. म्हणून मग ह्या वर्षी मुंबईला जायचा बेत होता. म्हणून सकाळी लवकरच आले. तर गाडी पण कॅन्सल झाली. तो म्हटला दुपारच्या नंतर येणार आहे मी. गाडीवाला म्हटला. आल्या आल्या आईनं फराळ खायला दिला. हे पण नशीब असं की माहेरात आल्यानंतरच फराळाचं ताट आपल्या हातात भेटतं, नाहीतर करून करूनच आपल्याला खाण्याची इच्छा राहत नाही. मग म्हटलं थोडंसं खावं फराळ, कारण खाऊसच वाटत नव्हता तिकडं. मग सासरी होती त्यावेळेला. आई चाललेली गावाला, तिला बाहेर जायचं होतं जरा. तर म्हटलं जा मी करते काम तिच्या वाटणीचं, कारण ती एकटीच आहे ना, तिला सगळं कामच करावं लागतं. मग मी झाडलोट वगैरे केली. आईच्या गोट्यातलं छोटंसं पिल्लू आहे बघा, किती छान आहे. तर मस्त वाटतंय बघून, माझ्याकडे बघून ओरडतच होतं. त्याची मम्मी गेल्या बाहेर.